हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर दिवसाची सुरुवात रोजप्रमाणेच झालेली होती आणि आज आम्ही कुठे चाललो आहे हे माहिती करायला तुम्हाला शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघावा लागणार आहे। तर दिवसाची सुरुवात झाली, सगळं आवरून घेतलेलं होतं आणि लवकरच सगळं आवरून शुभमनी सात्विकला बाहेर घेऊन गेलेला होता, म्हणून म्हटलं चला लवकर जेवण बनवून घेऊया। तर मी अशाप्रमाणे चपाती वगैरे बनवत असते, कारण मला तेलाची चपाती खायला आवडत नाही, म्हणून मी पण नुसतं नॉर्मल फुलकी बनवत असते। तुम्हाला पण फुलक्या खायला आवडते का? मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आज जास्तीच स्वयंपाक करायचा होता, कारण आम्हाला रात्री पण टिफिन घेऊन जायचं होतं। कुठे गेलो शेवटपर्यंत नक्की बघा। जी वेळ म्हणजे मी 11 दिवसापासून वाट बघत होती मॅक्झिमम की नागपूरला जायचं आहे, तर शेवटची वेळ आलीच। शेवटी निघालो आणि येताना आम्ही आईला भेटून आलो। आईने शुभमचा खूप लाड वगैरे केला आणि तिथे बराच टाईम आमचा निघून गेला। कॅबवाले दादा पण खूप छान भेटले होते, म्हणून बराच वेळ ते थांबलेले होते। आणि आता कॅबचे रूल्स चेंज झाले, हे तुम्हाला माहिती आहे का? की कॅब पण आता मीटरनुसार आणते, उबेर असो की ओला असो। मग शेवटी आम्हाला जिथे यायचं होतं, म्हणजे की आम्ही संगमवाडीला पोहोचलो। बराच वेळ झालेला होता, कारण खूप ट्रॅफिक लागलेलं होतं आणि आमची ट्रॅव्हल्स निघायला मॅक्झिमम 10 ते 15 मिनटं बाकी होते। मॅक्झिमम आम्ही 10-10:30ला निघालो आणि निघाल्यानंतरचा प्रवास इतका छान होता की कळलंच नाही की कधी नागपूर आला, ते तर तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे। सात्विकची आणि पप्पाची मस्ती तिथे पण थांबत नव्हती, दोघं बाप लेकं तिथं पण मस्ती करत होते। बट मला यावेळेस खरं सांगते, नागपूर म्हणजे जोपर्यंत पोचले पुण्यामधून निघाले, मला काहीच त्रास झाला नाही। फर्स्ट टाईम असं झालं की मला ट्रॅव्हल्समध्ये काहीच त्रास झालेला नाही। 9:30 ते 10 वाजता आम्ही जेवण करायला थांबलेलो होतं। एक चैत्राली हॉटेल म्हणून होतं, तिथे थांबलो। मी फक्त शेंगदाण्याची चटणी आणि चपाती घेऊन आलेले होते। मग शुभमने तिथे दाल तडका ऑर्डर केलेला होता, तर सोबतच तो दाल तडका आला, म्हणून माझं थोडं जास्ती जेवण झालेलं होतं। जेवण झाल्यानंतर तिथे बराच वेळ होता, ट्रॅव्हल्स थांबले, कारण ड्रायव्हर्स वगैरेचं जेवण व्हायचं होतं, म्हणून सात्विकची आणि माझी तिथे मस्ती सुरुवात होती। मग खूप वेळ होता म्हणून आम्ही तिथे आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मॅक्झिमम आम्ही 1 ते 1.5 तास तिथे निघून गेला आणि माहीत नाही कधी रात्र झाली आणि कधी सकाळ झाली। आणि मी नागपूरला कुठल्या कामासाठी चालले हे तुम्हाला माझ्या उद्याच्या व्लॉगमध्ये कळणारच आहे, म्हणून माझा उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका। मग सगळं झाल्यानंतर असं तर होणार नाही की आम्ही कुठे चाललो आहे आणि आमची कोणासोबत ओळख होणार नाही। तिथे आम्हाला एक ताई भेटलेली होती, तीसुद्धा सात्विकचा एवढा लाड करत होती तर बराच वेळ आमचा तिथे पण निघून गेला। आणि ट्रॅव्हल्सचा वेळ कधी निघून जातो हे समजतच नाही। गाडीमध्ये जितकं पेट्रोल लागते त्यापेक्षा पेट्रोल बसमध्ये लागतं, म्हणजे तेवढा खर्च कसा निघते मी हा सुद्धा लोकांचा विचार करत असते। माझ्या माइंडमध्ये इतके वेगवेगळे प्रश्न येतात। शेवटी त्यांनी 9,000चं काहीतरी पेट्रोल भरलेलं होतं। कशी सकाळ झाली आणि कसं आम्ही मॅक्झिमम नागपूरच्या जवळजवळ पोचलो काहीच समजलेलं नव्हतं। उठल्यानंतर थोडं फ्रेश वाटत होतं, कारण रात्रीची झोप खूप छान झालेली होती। बघतो तर काय, फक्त वर्धेला पोचलेलं होतं। वर्धा ही सिटी कोणाकोणाला माहिती आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मी केस काहीतरी अशा प्रकारे कसे झाले मी हा विचार करत होते। तुम्हीच बघू शकता माझे केस कशा प्रकारे झालेले, माहीत नाही मी केसाला काय करून झोपलेले होते, अशा प्रकारे केस झाले। मॉर्निंगसुद्धा खूप फ्रेश वाटत होती। म्हटलं चला आता मम्मीकडे चाललो आहे, तर काहीतरी तर नवीन होणार, मस्त मजा येणार। कशासाठी चालले हे तर तुम्हाला माहीत होणारच आहे, म्हणून ब्लॉग बघायला विसरू नका। मग मी विचार करत होती की मला काय काय करायचं आहे, तिथे गेल्यावर माझी काय शॉपिंग राहिलेली आहे हे तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। आईकडे गेल्यानंतर इतकं सुख भेटतं काहीच कामं करायची गरज नसते, आणि या विचारात मी मात्र खूप आनंदी होते। तुम्ही पण तुमच्या मम्मीकडे गेले तर तुम्हाला पण असं वाटतं का? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मॉर्निंगला फ्रेश व्हायला एका ठिकाणी गाडी थांबलेली होती। सात्विकाने मी खूप फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यावर तर इतकं फ्रेश वाटत होतं की आमचा डान्स काही थांबत नव्हता। तिघांची मस्ती झाल्यानंतर मला असं वाटत होतं की आम्ही आता घरी कधी पोचणार। शेवटी आम्ही तो वेळ आलाच। आणि हा जो प्लेस बघत आहे हा कुठला आहे, जर तुम्ही नागपूरचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। येताना आम्हाला ॲक्सिडेंटसुद्धा लागला, त्याच्यामुळे बराच वेळ निघून गेला, कारण खूप ट्रॅफिक झालेलं होतं। तर हा एरिया कुठला आहे नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। वातावरण पण खूप छान होतं नागपूरचं, आणि मॅक्झिमम खूप सारे प्लेस आहे जे चेंजेस झाले, कारण आता मॅक्झिमम मी 2 ते 3 वर्ष झाले इकडे आलेली नाही आहे। शेवटी पोचलो आणि कॅब वगैरे बुक केली, आणि घरी आल्यानंतर माझ्या बहिणीचं रिॲक्शन अशा प्रकारे होतं। दोघांनी मॅक्झिमम 7 ते 8 महिने झाले भेटलेले नव्हते, आणि माझ्या बहिणीने इतकी छान मेहंदी काढलेली ती। गेल्या सात्विकचं सगळं आवरलं, आणि सात्विक इतका एन्जॉय करत होता कारण त्याला पुण्यामध्ये
असं तर नाहीच भेटत मोकळं खेळायला. आल्यानंतर सगळे फ्रेश वगैरे झाले. शुभमसाठी ना स्पेशली असे पोहे बनवलेले होते आणि चणे बनवलेले होते. पाऊस पडत होता आणि मग असा दिवस होता. तर आपण ना भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. बाय.